नागपुर के बेलतरोड़ी थाना क्षेत्र के बेसा रोड पर एक भीषण सड़क हादसे में पति पत्नी की दर्दनाक मौत हो गई। जानकारी के मुताबिक विजय सावरकर और उनकी पत्नी सुरेखा सावरकर बाइक से घर लौट रहे थे, तभी तेज रफ्तार कार ने उन्हें जोरदार टक्कर मार दी। हादसे में दोनों गंभीर रूप से घायल हो गए। घायल को तुरंत मेडिकल अस्पताल ले जाया गया, जहां इलाज के दौरान दोनों ने दम तोड़ दिया। प्रारंभिक जांच में सामने आया कि कार चालक पंकज डिकाटे नशे में था और मोबाइल पर कॉल उठाने के दौरान यह हादसा हुआ, जहां पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच जारी है। रात्री 12:30 वाजता सुमारास पोलीस स्टेशन बेलतरोळी या ठिकाणी पुरुषोत्तम बाजार चौकाकडून बेसा चौकाकडे जात असताना एका कारने दोन मोटरसायकल वरील इसमास धडक मारून जखमी केले। तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलला दाखल केले। त्या दरम्यान त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। यामधील कार चालक जो आहे तो नरसाळा उर्गेश्वर या ठिकाणचा आहे। त्याला आम्ही ताब्यात घेतलेले आहे, त्याचे वाहन सुद्धा ताब्यात घेतलेले आहे। यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये दोन जे मृतक आहेत विजय भगवान सावरकर आणि त्यांची पत्नी सुरेखा भगवान सावरकर हे दोन्हीही यामध्ये मृत्यू पावलेले आहेत। परंतु यामध्ये अपघात ठिकाणी भरधाव वेगाने कार चालवून त्यांना मृत्यू घडून आणलेला आहे। नागपूर पोलीस दलातर्फे आयुक्तालयातर्फे आवाहन आहे, बेलतरोळीतर्फे आवाहन आहे नागरिकांना की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत। हे अपघात झाल्यास 112 वर त्वरित संपर्क करावा आणि स्पीड लिमिट ठेवावी। ज्या ठिकाणी रोडवर जेवढा स्पीड आहे तेवढाच नियमाचे पालन करावे। त्याचबरोबर पोलीस नागपूर शहरामध्ये यू टर्न हे ऑपरेशन सुरू आहे। त्या दरम्यान वाहतूक शाखा व संबंधित लोकल पोलीस हे चौकामध्ये दारू ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी दारू पिऊन वाहन चालवू नये किंवा ओव्हर स्पीड करू नये, ओव्हर स्पीडने वाहन चालवू नये, याबाबत दक्षता घ्यावी। ड्रंक अँड ड्राईव्ह आणि ओव्हर स्पीड रॉंग साइड ड्रायव्हिंग विरुद्ध कठोर कारवाई यू टर्न या ऑपरेशन दरम्यान सुरू आहे। यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।